ताई दादा ताई आली बघ. दादा अरे बघ ताई आली. मग दादा वहिनी सगळं बरे आहे ना? हो ताई आम्ही सगळे बरेत, पण अचानक कसं काय आली तू? अरे दादा आज रक्षाबंधन आहे ना, आणि तुला माहित नाही का? अरे ताई लक्षातच नाही आज रक्षाबंधन आहे म्हणून. बरं चला घरात. ताई बसा बसा भाऊजी. मीना पाणी आण बरं. दादा चल मी तुला लवकर राखी बांधते. ताई तू 2 मिनिटं थांब, मी जरा बाहेरून जाऊन येतो, मग नंतर राखी बांधा. जा. काय झालं? काऊन उदास बसले एवढे? काय सांगू तुला, ज्यावेळेस माझ्या बहिणीचं मी लग्न केलं ना त्यावेळेस लय पैसे होते माझ्याकडे. आणि हा माझी बहीण मी लय मोठ्या घरी दिली. मी ना आपल्या घरात काहीच नाही खायला, आणि आता ताई पण रक्षाबंधनला आली. मला काहीच कळलं ना आता कशी राखी बांधून घेऊ मी ताईकडून. ताईसोबत भाऊजी पण आलेले. आता जर मी त्यांना काही जर नाही दिलं तर कसं वाटेल त्यांना? अहो एवढं कशाला टेन्शन घेता तुम्ही? कोणाकडे तरी उसने पासने करा ना पैसे. अरे पहिलेच लोकांचे पैसे आहेत आपल्याकडे, आता कोण देईन आपल्याला पैसे? अहो तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, मी करते काहीतरी. कुठे गेलतो हा दादा आणि वहिनी? मला लय उशीर व्हायलाय, मला आधी मीटिंग आहे तिकडं. बर थांबा मी जाऊन बघते. अहो हे घ्या मंगळसूत्र. हे कशाला दिलंस तो मला? हे घेऊन जा आणि तुमच्या बहिणीला आणि भाऊजीला कपडे घेऊन या त्याच्यामध्ये. अरे मी याला कसं ऐकू? हे तर एका बाईचं सौभाग्य आहे ना. मी माझ्या बहिणीच्या खुशीसाठी तुझं मंगळसूत्र नाही ठेवू शकत. थांब मी जाऊन सांगतो ताईला. नाही असं करू नका, तुमच्या बहीण भावाचं नातं तुटन. अहो मंगळसूत्र काय मी परत घेईन, पण आधी तुमच्या बहिणीला आणि भाऊजीला कपडे घेऊन या. जा लवकर, उशीर होईन त्यांना. थांबा दादा. दादा मी असं ऐकलं की भाऊ आणि वहिनी आई समान असते तर, पण मी आज प्रत्यक्षात बघितलं. दादा मला आधीच माहित होतं की तुझी परेशानी चालू आहे, त्याच्यामुळं मी हे आधीच पैसे घेऊन आले होते. तू मला हेच पैसे टाक.